तीच घटना आहे ती तीच घटना आहे तीच मास्टर कॉलेजमध्ये इलेक्ट्रिक शॉपची या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झालेला आहे विद्युत शॉकेने, काय सांगता? ही एक खूप म्हणजे असं समजा की आमच्यासाठी शॉकिंग न्यूज आहे. कारण मागील 7-8 वर्षापासून आम्ही MSEBच्या मागे लागलेलो आहे की त्या वायरिंगना बदला किंवा त्याला कुठेतरी कपलिंग टाका किंवा सपोर्ट टाका त्याला, याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते. आणि त्या वायऱ्या पण जीर्ण झालेल्या आहेत. याच्या अगोदर 4-5 वर्षा अगोदर तिथं ऑलरेडी रिक्षावरती ती वायर पडून 2 लोकांचा मृत्यू झाला होता. तरी MSEBने संज्ञान न घेता ते काम पूर्ण केले नाही. व यामध्ये आता जे मौलानांचा इंतकाल झालेला आहे, या मौलानांनी 1.5 महिन्यापासून ते मागे लागले होते की ही वायर इथून शिफ्ट करा. हा पूर्ण निष्काळजीपणा MSEBचा आहे व याला पूर्ण जबाबदार MSEB आहे. व यांनी याच्यावरती कठोर कारवाई करावी व जे अधिकारी याला जबाबदार आहेत, ज्यांनी हा निष्काळजीपणा केलेला आहे, त्या अधिकाऱ्यांनाही दंड व्हायला पाहिजे व त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण ते मृत्यूला 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावरती, अशी आम्ही मागणी करतो. किती दिवसापासून या ठिकाणी या तक्रारी दाखल केल्या होत्या का आपण? अनेक तक्रारी, अनेक सामाजिक संस्था, अनेक पॉलिटिकल पार्टीज याच्या विरुद्ध तक्रारी करत आहेत. नेहमी आंदोलन केली जातात, नेहमी त्यांना निवेदन दिलं जातं. पण आर्थिक तंगीचा बहाणा किंवा आमचं निवेदन चालू आहे, पुढच्या महिन्यात करू, 15 दिवसात करू, निधी आल्यावरती करू, अशी ही MSEB टाळमटाळ करत आहे. व 3 मृत्यू झाल्यानंतरही आता 2 मृत्यू म्हणजे 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता पूर्ण मास्टर कार्डला संपून थांबणार आहेत का किंवा त्या एरियामध्ये राहणाऱ्यांना सर्वांना मरून थांबणार आहेत का, असा प्रश्न उद्भवतोय. आजची घटना नेमकी कशी घडली, काय घटनाक्रम नेमका काय सांगा? तिथं वायरिंग होती, तिथं ते हाय टेन्शन वायर होती घराजवळून गेलेली. एका आसारीमुळं ही घटना घडलेली आहे. आणि याच्यामध्ये 3 लोकांचा जीव जाण्याची आता शक्यता आहे. 2 लोक कन्फर्म झालेले आहेत. एक सिरियस सहारा हॉस्पिटलमध्ये आहेत. एक मुलगी, आता 12 वर्षाची मुलगी तिथं गेली होती. तिचा करंटला त्या पाईपला धक्का लागल्यामुळे तिचा जीव जाण्यासाठी लागला. तर दुसरी मुलगी तिला वाचवायला गेली, त्यामुळे तिला जीविताला धोका निर्माण झाला. म्हणून तिचे वडील साबिर मौलाना, जे आमच्या येथील खूप रिस्पेक्टेड व्यक्ती होते, ते तिला वाचवायला गेल्यावर त्यांचाही जीव गेलेला आहे. नाव सांगा आपलं. रैयान अब्दुल नबी जहागीरदार.